शेतकरी मित्रांनो, गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कर्म करा, फळाची चिंता करू नका. पण आपण शेतकरी बांधवांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी कर्म तर करावंच लागतं, पण फळ तयार होईपर्यंत फळाची सुद्धा चिंता करावी लागते, मेहनत करावी लागते आणि त्याची काळजी सुद्धा आज घ्यावी आपण लागते. ड्रीप मधून डोस देणार आहे. जैविक मध्ये गुळ 2 किलो आणि KMB पोटॅशियम बायो फर्टिलायझर. दुसरा आहे PSB फॉस्फेट बायोबॅक्टेरिया. आणि त्याच्यामधूनच तिसरा आहे ट्रायकोडर्मा. आपण कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता, लिक्विडमध्ये घेऊ शकता किंवा पावडरमध्ये घेऊ शकता. आणि हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे, जेणेकरून आपली पोट्याची फसलीची कमतरता भरून निघू शकते. आणि जैविक सोडल्यामुळे सुट्ट पडलेलं आहे आपले फर्टिलायझर जमिनीमध्ये, ते उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात. आणि आपल्या मराठीमध्ये सुद्धा एक म्हण आहे, कष्टाला फळ आहेच. तर मित्रांनो, कष्ट भरपूर करा, मेहनत घ्या, आपण लावलेल्या पिकाची पूर्ण काळजी घ्या आणि जेवढी आपल्याला क्वालिटी सुधारता येईल तेवढी सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि जेणेकरून रोग येण्या अगोदरच आपल्याला फवारणी प्रिव्हेंटिव्ह म्हणून करायची आहे. रोग आल्यानंतर आपल्याला कंट्रोल करण्यासाठी एकच्या ऐवजी 2-3 फवारण्या लागू शकतात आणि पूर्ण कंट्रोलसुद्धा काही रोग होत नाहीत. त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण प्रत्येक रोगावरील स्प्रे घ्यावा. टेम्परेचर वाढलेलं आहे, 40 पर्यंत गेलेलं आहे. त्याच्यामुळे कळी ड्रॉपिंग होण्याची संख्या बऱ्यापैकी आहे. तर त्याच्यासाठी आपण पाणी वाढवावे आणि त्याबरोबर कळी स्ट्रॉंग होण्यासाठी आणि ड्रॉपिंग थांबण्यासाठी बी स्प्रे घ्यावेत, जे आपल्या माहितीप्रमाणे बाजारात उपलब्ध असतील ते.